सर्व दर्शकांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. देवाने आपणा सर्वांना जीवन दिले आहे आणि त्याचे अस्तित्व आमच्या जीवनात आहे. म्हणूनच आमचे जीवन आशीर्वादित झाले आहे. देवाच्या वचनांच्या द्वारे जीवनाचा मार्ग आपल्यासमोर ठेवण्याचा आमचा उद्देश आहे. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की येशू गरसेकर भूतग्रस्ताला बरे करतो. रक्तस्त्रावाने 12 वर्ष पिडलेल्या स्त्रीला बरे करतो आणि याईराच्या मृत मुलीला जिवंत करतो. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आता आपण मार्क शुभवर्तमानातील एका महत्वाच्या अध्यायाकडे वळत आहोत. कदाचित आपण हसत असाल, कारण मी प्रत्येक अध्यायासाठी असे म्हणते, होय ना श्रोत्यानो? कारण प्रत्येक अध्याय महत्वाचा आहे. जेव्हा आम्ही ह्या वचनांचे अध्ययन करतो, तेव्हा आम्हाला कळतं की प्रत्येक वचन किती महत्वाचे आहे. परंतु हा अध्याय ह्यासाठी महत्वाचा आहे की हे शुभवर्तमान क्रियाशील आहे. ह्या शुभवर्तमानामध्ये इतर दुसऱ्या शुभवर्तमानापेक्षा अधिक चमत्कार दर्शविण्यात आलेले आहेत, मांडण्यात आलेले आहेत व त्यापैकी 3 फार वेगळ्या प्रकारे उठून दिसणारे ह्या अध्यायात देण्यात आलेले आहेत. ते फक्त सर्वसामर्थी हातानेच होऊ शकलेत. म्हणून मला वाटतं की हा एक लक्षात घेण्यासारखा महत्वाचा अध्याय आहे. आज मला अशुद्ध आत्म्याने ग्रस्त होणे ह्याविषयी काही आपणाला सांगू द्या. मी आपणाला आधी सांगितले होते की अशुद्ध आत्म्यांविषयी आपण नंतर अध्ययन करू आणि हीच ती जागा आहे श्रोत्यानो, ज्या ठिकाणी आपण ह्याविषयी अध्ययन करणार आहोत. 5वा अध्याय पहिलं वचन सांगतं, मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकराच्या देशात आले. समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर त्याने त्यांना शिकवले. तो थकलेला होता म्हणून त्याने समुद्र पार केला. गरसेकर गदाराचे वंशज होते व हा प्रांत अर्थात यार्देन नदीच्या पूर्वेकडचा भाग गादच्या वंशाला देण्यात आलेला होता. लक्षात घ्या की गादने यार्देनेची चुकीची बाजू घेतली. यार्देनेच्या पूर्वेला राहिलेले ते हे होते व आता आम्हाला दिसतं की त्यांनी डुकरे पाळण्याचा धंदा सुरू केला. लक्षात घ्या की जेव्हा आपण देवापासून दूर जाण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपण अधिकने अधिक दूर जातो. दुसरं वचन, आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्यास भेटला. लक्षात घ्या की जरी तो इतक्या भयंकर स्थितीत आहे, तरी तो एक मानव आहे. येशूने मानवाला पाहिले. 3 ते 5 वचने, तो कबरात राहत असे व त्याला साखळ दंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ दंडाने बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व दगडा धोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. अशुद्ध आत्म्यांनी पछाडलेल्या एका व्यक्तीची ही फार वाईट अशी स्थिती होती. हा कबरांमध्ये राहत असे. ह्या कबरा अशुद्ध होत्या. त्या ठिकाणी प्रेते गाडल्या गेले होते. साधारण लोकांची संगती त्याला आवडत नसे. मत्ते शुभवर्तमानामध्ये दुसरा एक माणूस आम्हाला पाहायला मिळतो आणि लूक शुभवर्तमान, मार्क शुभवर्तमान ह्या एकाच माणसाकडे लक्ष वेधतात. आम्हाला दिसतं की त्या दुसऱ्या माणसाची ह्याच्याशी काहीच संगती नव्हती, नाही मृतदेहाची संगती होती. तो एकटा होता. तरी सांगितले आहे की त्याच्यामध्ये अमानवीय शक्ती होती म्हणून ते त्याला बांधून ठेवू शकले नाहीत. म्हणून एखादा माणूस जर अमानवीय शक्तीचे प्रदर्शन करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की ती शक्ती त्याला देवाने दिली आहे. हे एक त्याचे फार चांगले उदाहरण आहे. तो एक रानटी माणूस होता, म्हणून कोणी त्याला बांधून ठेवू शकत नसे. तो भयंकर अशा त्रासात होता. शारीरिक इजा पण त्याने सहन केल्यात, ज्या त्याने स्वतःच करून घेतल्या होत्या. मानवीय स्तरावर तो अगदी आशाहीन व्यक्ती होता. त्याची फार दयनीय अशी स्थिती होती श्रोत्यानो, आणि ती सुद्धा अशुद्ध आत्म्यांमुळे. 6 ते 8 वचने, येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा,
तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नको. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून निघ. त्या माणसाने ख्रिस्ताची उपासना केली, अशुद्ध आत्म्याने नाही. तो येशूला खरे पाहता भीत होता. तो एक दुभागलेले व्यक्तिमत्व होता, कधी माणूस तर कधी अशुद्ध आत्मा. 7व्या वचनात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की तू मध्ये का पडतो आहेस? अर्थात तुझ्यात व माझ्यात काय समानता? 9वं वचन बघा, 5वा अध्याय 9वे वचन. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहो. त्याने त्याचे नाव विचारले. तो म्हणतो, अर्थात अशुद्ध आत्मा, माझे नाव सैन्य आहे. पुढे 10 ते 13 वचने सांगतात, 5वा अध्याय 10 ते 13 वचने. आणि आम्हास या देशातून घालू नको, अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरास शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरास शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. या अशुद्ध आत्म्यांनी त्या डुकरांमध्ये त्यांना शिरू द्यावे म्हणून विनंती केली. स्वतंत्र मतवादी लोक येशूने जे केले त्यावर टीका करतात की येशूने त्या डुकरांचा नाश केला, त्याने तसे करायला नको होते. पण श्रोत्यांनो, सर्वप्रथम ह्या लोकांनी खरे पाहता डुकरांच्या धंद्यात असायला नको होते. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये ह्यासाठी मनाई करण्यात आली होती. आणि दुसरी गोष्ट, नोहाच्या काळात ज्या डुकरांचा पुरात नाश झाला त्यांची संख्या ह्या डुकरांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक होती. व आज अनेक डुकरांना खाण्यासाठी मारतात, त्यांची कत्तल करतात. अशुद्ध आत्म्यांच्या वास्तविकतेविषयी फक्त मार्कच नाही तर संपूर्ण पवित्र शास्त्रात सांगण्यात आले आहे व त्यांच्या वास्तविकतेविषयी साक्ष देतात. जे पवित्र शास्त्राची सत्यता स्वीकारतात ते अशुद्ध आत्म्यांच्या वास्तविकतेला सुद्धा स्वीकारतात. दुसरी गोष्ट आम्हाला दिसते की येशूच्या सेवा काळात ते विशेष करून फार स्पष्टपणे दिसतात, परंतु अर्थातच ते त्याच काळासाठी मर्यादित नव्हते. आज आम्ही अशा काळात राहत आहोत जेथे भूत पिशाच इत्यादीचा जणू उद्गम झाला आहे. याविषयी अनेक उदाहरणे देता येतील. तिसरी गोष्ट, काही फार विक्षिप्त कारणामुळे मानवात वास करणे पसंत करतात. ते त्यांची दुष्ट प्रवृत्ती मानवाद्वारे दाखविण्याकरिता प्रवृत्त असतात. ते अत्यंत अस्वस्थ असतात. मला वाटतं लुक्रू शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये सांगितलेली गोष्ट हे स्पष्ट करेल. लुक्रू शुभवर्तमान 11वा अध्याय 24वे वचन. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळामधून विश्रांतीचा शोध करीत हिंडतो आणि ती न मिळाली म्हणजे म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. काय हा दुष्ट माणसाचा स्वभाव गुण नाही? दुष्ट स्वभाव, दुष्ट गुण दाखविण्यास दुष्ट किती अस्वस्थ असतो हे आम्हाला माहिती आहे. चांगले आत्मे मानवाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ह्या बाबतीत पवित्र आत्मा अपवाद आहे आणि तो फक्त विश्वासणाऱ्यांच्या आत वास करतो. परंतु ज्या प्रकारे पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांमध्ये वास करतो हे जितके खरे आहे, तितकेच अशुद्ध आत्मा न तारलेल्यांचा ताबा घेतो, त्यांना पछाडतो, हे सुद्धा तितकेच खरे आहे. अशुद्ध आत्मे तारलेल्यांना पछाडू शकत नाहीत. योहानाचे पहिले पत्र 4था अध्याय आणि 4थं वचन आम्हाला सांगतं. योहानाचे पहिले पत्र 4था अध्याय 4थे वचन. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळविला आहे, कारण जगात जो सैतान आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो पवित्र आत्मा आहे तो मोठा आहे. म्हणून देवाच्या लेकरांना अशुद्ध आत्मा लागू शकत नाही. चौथी गोष्ट, या घटनेत ही भूते त्या खोल गर्तेत जाण्याऐवजी डुकरात जाणे पसंत करतात, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पाचवी गोष्ट, त्यांना भूते म्हणायला हवे, सैतान नाही, कारण सैतान एकच आहे. ह्यांना त्यांच्या स्वभावामुळे अशुद्ध आत्मे म्हणण्यात येते. सहावी गोष्ट, पवित्र शास्त्रात त्यांचे मूळ सांगण्यात आले नाही. आज मी आपणाला काहीही सांगेन तर ते तर्क बांधून सांगितलेले असेल. सातवी गोष्ट,
ते असंख्य आहेत. संख्येमध्ये फार जास्त आहेत. 8वी गोष्ट, ते सैतानाच्या नियंत्रणाखाली आहेत. मी आताच म्हटले की मी तर्क बांधणार नाही, परंतु सांगू इच्छिते की मी ह्या मताची आहे की जेव्हा सैतानाला स्वर्गातून खाली टाकण्यात आले, तेव्हा हे दूत सुद्धा त्याच्या मागे आलेत. हे म्हटल्यानंतर मी अधिक काही म्हणू इच्छित नाही. 9वी गोष्ट, त्यांचा शेवटचा उद्देश म्हणजे मानवाला नाशाप्रत नेणे. ते निश्चितच सैतानाच्या कार्यक्रमानुसार कार्य करीत होते. 10वी गोष्ट, आज सुद्धा अशुद्ध आत्मा लागलेले लोक आम्हाला आढळतात. सैतानाची पूजा अनेक लोक करीत आहेत. ते म्हणतात त्यात त्यांना सत्य सापडले आहे. हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले तू शब्द बोलला झाले. तू सागर जलधी धरितो आपल्या सहज अंजलीत अन उधळून तारे देतो आकाश अंबरात तू मुख श्वासाने आकाशातील सैन्य आहे निर्मिले हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले तू शब्द बोलला झाले. तू मारण मारील खांबे रुधिराचे देऊन मोल पुनरुत्थित झाला फिरून तू तुझ कोण जगी समतोल तव निश्वासावर विश्वाचे या सूत्र चालते भले हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले हे सैतान जे त्याची उपासना करतात त्यांना सत्य देण्यास तयार आहे. परंतु प्रश्न हा आहे की कोणत्या प्रकारची सत्यता त्यांना सापडली आहे. 11वी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताला भूतांवर सामर्थ्य आहे आणि मला वाटतं हा एक शिकण्यासारखा पाठ आहे. कोणत्याही विश्वासणाऱ्याने भूतांना, अशुद्ध आत्म्यांना घाबरण्याची, त्यांच्याविषयी शंका कुशंका मनात ठेवण्याची गरज नाही. जर आपणाला वाटतं की त्यामुळे आपण भयभीत आहात, चिंतित आहात, तर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ विनंती करा की प्रभू तू मला सोडव. त्याच्या नावात त्यांना घालविण्यात येते व त्याच्या भयात आज वावरणे म्हणजे विश्वासाची कमतरता होय. जर आपणाला असं वाटतं की ते तुम्हाला स्वतःच्या नियंत्रणात घेतील, तुम्हाला पछाडतील किंवा तुमचे चालकत्व करतील, तर तुम्हाला
सल्ल्याची, मार्गदर्शनाची गरज आहे. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की प्रभू येशू ख्रिस्ताजवळ त्यांच्यावर प्रभुत्व ठेवण्याचे सामर्थ्य आहे. आता आपण पुढचा चमत्कार अभ्यासणार आहोत. याईराच्या कन्येला जिवंत करण्याच्या चमत्काराशी हा चमत्कार जुळलेला आहे. 21 ते 28 वचने सांगतात, मग येशू मसव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मराव्यास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करीत होते. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. आता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रांताकडे वापस आला आहे. लूक, जो एक वैद्य होता, तो ही घटना सांगत असताना म्हणतो, कोणालाही ह्या रक्तस्रावी स्त्रीला बरे करता आले नव्हते. मार्क म्हणतो, तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. ह्यावरून डॉक्टरांच्या उपचाराकरिता पैसे खर्च करणे हे काही नवीन नाही. 29 ते 31 वचने पुढे सांगतात, 29 पासून 31 वचने. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झाले आहो असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करीत आहे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? शिष्यांना वाटले की हा फार विचित्र प्रश्न आहे, कारण अनेक लोक त्याच्या अवतीभोवती गर्दी करीत होते, परंतु फक्त एकाच व्यक्तीने आरोग्य प्राप्त करण्यास त्याला विश्वासाने स्पर्श केला होता. आज सुद्धा श्रोत्यानो, अशीच परिस्थिती आहे. मला वाटतं आमच्या भोवती अनेक लोक आहेत जे येशूचे नाव सर्रास वापरतात. ते इकडे तिकडे जाऊन येशू असा आहे तसा आहे हे सांगत फिरतात व लोकांना वाटतं की ते खरोखर त्याला ओळखतात. ते त्याला ओळखतात हे खरे, पण ज्या प्रकारे गर्दीतले लोक त्याच्यावर पडत होते व त्याला स्पर्श करीत होते, तसा स्पर्श त्यांनी केला आहे ह्या स्त्रीप्रमाणे नाही, जिने आरोग्य प्राप्त करण्यास विश्वासाने स्पर्श केला. 32 ते 34 वचने बघा. मग जिने हे केले होते तिला पाहावयास त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. लक्षात घ्या श्रोत्यानो, की ती स्त्री 12 वर्षापासून त्या स्थितीत होती. काय आपल्या लक्षात आले का की ती लहान मुलगी सुद्धा 12 वर्षाची होती? 12 वर्षाचे दुखणे संपत आहे आणि 12 वर्षाचा प्रकाश अंधारात प्रवेश करीत आहे, मृत्यूचा अंधकार. त्या लहान मुलीचे वडील जेव्हा ख्रिस्ताकडे आलेत, तेव्हा त्यांनी पाहिले असेल की तो ह्या स्त्रीशी बोलत आहे व त्यांना नक्कीच वाटले असेल की तो लवकर माझ्या मुलीला पाहण्यास का येत नाही? अधिक उशीर झाला तर ती मरेल. येशूने मुद्दामच तेथे जाण्याकरिता उशीर केला. त्याने त्या स्त्रीला बरे केले व जेव्हा तो तिच्याशी बोलतच आहे तर संदेश आला. 35 ते 40 वचने वाचूया. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करिता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले.
पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्या बरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. येशू त्या घरात गेला आणि जे विश्वासणारे नव्हते त्यांना त्याने बाहेर काढले. जेव्हा ते बाहेर गेलेत तेव्हा येशू आत गेला आणि वचन आम्हाला सांगतं 41 वचन, नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलिथा कुम, ह्याचा अर्थ मुली, मी तुला सांगतो उठ. तलिथा कुम हे अरामिक भाषेत आहे, जे त्या लहान मुलीला समजले असेल. ती तिची स्थानीय भाषा होती आणि मला वाटतं ज्याचे भाषांतर असे करता येईल, लहान कोकरा जागा हो. हेच त्याने तिला म्हटले. आमच्या प्रभूने ह्या मुलीला आणि एका विधवेच्या मुलाला हेच म्हटले. त्यांनी त्याला उठवले. नंतर लाजर जो एक समंजस प्रौढ व्यक्ती होता त्याला सुद्धा प्रभू येशूने जिवंत केले. त्याने त्यांना एकाच प्रकारे अर्थात बोलून शब्दाने उठवले. 42 आणि 43 वचने बघा. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षांची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खावयाला देण्यास सांगितले. ह्या 3 महान चमत्कारांद्वारे मार्कमधील शुभवर्तमानातील महान संदेश देण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा सेवक, देवाचे सामर्थ्य असलेला आहे. तो कृतिशील आहे. तो सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आला व अनेकांच्या खंडणीसाठी आपला प्राण देण्याकरिता आला. होय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये येऊन सर्व रोग्यांना बरे केले. अनेकांना त्याने मृत्यूतून जिवंत केले. त्याने सेवा केली. त्याने फक्त सेवा करण्यास सांगितले नाही, तर स्वतः त्याने सेवा करून दाखवली. अनेकांच्या खंडणीसाठी त्याने आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. आज हा प्रभू येशू ख्रिस्त आपला प्राण 2000 वर्षांपूर्वी वधस्तंभावर देऊन 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन 40 दिवस विभिन्न लोकांना दर्शन देऊन स्वर्गामध्ये परत गेला. आज तो आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. आज ही कृपेची वेळ आहे. प्रत्येक मानवाला आपल्या पापांबद्दल पश्चाताप करण्याची संधी आहे. परंतु एक दिवस असा येईल की ही संधी पुन्हा मिळणार नाही. हाच प्रभू येशू ख्रिस्त जो तारणार आहे, ज्याने मानवाच्या सर्व पापांना स्वतःवर घेऊन वधस्तंभावर प्राण दिला, तो प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस न्यायाधीश म्हणून येणार आहे. म्हणून आज तो प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे की आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा, माझ्याजवळ या. होय श्रोत्यानो, परमेश्वराने मानवजातीवर जे प्रेम केले, त्या प्रेमामुळे त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले. परमेश्वर आपणातील प्रत्येकावर प्रेम करतो. आपणातील प्रत्येकाची त्याला काळजी आहे. तो आपणाला कधी सोडत नाही. त्याची दृष्टी सतत आम्हातील प्रत्येकावर असते. म्हणून आज जेव्हा तो आपणाला संधी देत आहे, आमंत्रित करीत आहे, तेव्हा ही संधी गमावू नका. त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करा. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. आपल्या प्रत्येक पापाची कबुली द्या. लक्षात घ्या की मानवजात पापी आहे. कोणीच धार्मिक नाही, कोणीच चांगला नाही. प्रत्येकाने पाप केले आहे आणि आम्ही सर्व परमेश्वराच्या गौरवापासून दूर आहोत. म्हणून आम्हाला परमेश्वराने जो उपाय केला आहे त्याद्वारेच परमेश्वराजवळ येणे भाग आहे. आम्ही आमच्या स्वप्रयत्नांनी, पुण्यकार्यांद्वारे, दानधर्माद्वारे स्वतःच्या पापांना धुवून काढू शकत नाही, कारण आमच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. ते सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आज तो आपणाला बोलावित आहे. आपणातील प्रत्येकाशी तो बोलू इच्छित आहे. काय आपण त्याचे हे आमंत्रण स्वीकारण्यास तयार आहात? लक्षात ठेवा श्रोत्यानो, की जर आपण आज त्याचे आमंत्रण स्वीकारणार नाही, तर होऊ शकतं की आपणाला ही संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. कारण आम्हातील कोणीच जाणू शकत नाही की आम्ही किती काळ ह्या पृथ्वीवर जगू. दुसऱ्या क्षणी आमच्या जीवनात काय होईल हे आम्हाला माहिती नाही. आज अनेक लोक ह्या जगातून निघून गेलेले आहेत. काही लोकांना आजची सकाळ पाहायला मिळाली नाही. परंतु श्रोत्यानो, देवाची कृपा आहे, त्याची दया आहे की आम्ही सर्व जिवंत आहोत आणि हे वचन ऐकण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. म्हणून गंभीरपणे आपल्या जीवनाविषयी विचार करा की मृत्यूनंतर माझे काय होणार? माझा आत्मा कुठे जाणार? काय मी स्वर्गात जाण्यासाठी योग्य आहे?
काय माझ्या पापांची मला क्षमा प्राप्त झालेली आहे? लक्षात घ्या श्रोत्यानो, की आमची सर्व कार्ये परमेश्वराच्या दृष्टीत फाटक्या चिन्हांप्रमाणे आहेत, घाणेरड्या चिन्हांप्रमाणे आहेत. म्हणून आमची कार्ये परमेश्वरासमोर व्यर्थ आहेत. त्या कार्यांच्याद्वारे, दानधर्माद्वारे आम्ही परमेश्वराप्रत पोहोचू शकत नाही. परमेश्वराने मार्ग उघडलेला आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की आज आम्ही निर्णय घ्यावा. आपल्या जीवनाविषयी विचार करा. जर मी आज ह्या पृथ्वीवरून गेलो किंवा गेले तर माझे काय होईल? लक्षात घ्या श्रोत्यानो, की जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारते त्या व्यक्तीचा एकच मृत्यू होतो, तो म्हणजे शारीरिक मृत्यू. परंतु जी व्यक्ती येशू ख्रिस्ताला नाकारते त्या व्यक्तीला 2 मृत्यू सहन करावे लागतात. एकतर शारीरिक मृत्यू आणि दुसरा आत्मिक मृत्यू. आणि जेव्हा आत्मिक मृत्यू होतो तेव्हा ती व्यक्ती नरकामध्ये जाणार हे निश्चित. म्हणून निर्णय आजच घ्या. निर्णय आपल्या हातात आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, पवित्र बायबलद्वारे आम्हाला समजते की आमच्या सभोवती एक अदृश्य जग आहे, ज्यामध्ये अशुद्ध शक्ती, दुष्टात्मा यांचे वास्तव्य आहे. जर आम्ही विश्वासणाऱ्याचे जीवन जगतो तर देवाचे वचन आणि पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला अशा अशुद्ध शक्तींना तोंड देता येते. दुसरी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे येशू आमचा विश्वास पाहून आम्हास बरे करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे येशू जीवन देणारा आहे. जीवन आणि मरणाचा अधिकार त्याच्याकडे आहे. काय अशा महान येशूची आणि आमची ओळख झाली आहे? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजही तू आमच्या बरोबर आहेस. आणि प्रभूजी, तुझी इच्छा तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्या समोर ठेवत आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो की आमचं जीवन सुधारावं, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच परमेश्वरा, तू आम्हाला प्रतिदिनी सहाय्य करतोस. योग्य मार्गावरती आम्ही चालावं. होय बापा, आम्ही तुझे उपकार मानतो की येशूची आणि आमची ओळख होऊ दिलेली आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही त्या विश्वासामध्ये अधिक दृढ व्हावं. आमच्या जीवनामधल्या प्रत्येक समस्येमध्ये तूच आम्हाला बाहेर काढणारा देव आहेस, ह्याची जाणीव आम्ही सदैव ठेवावी. म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना आम्ही प्रार्थना करतो की तू आमचा ताबा घे, तू आम्हाला आशीर्वादित कर. आणि परमेश्वर दे बापा, तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला सिद्ध कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.